नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE यांची मोठी ॲड इथे निघालेली आहे. तर याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन 2/12/2015 ची ही ॲड आहे. ॲडमध्ये महत्त्वाच्या पोझिशन्स इथे दिलेल्या आहेत, त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. सो पहिली पोझिशन आहे असिस्टंट सेक्रेटरी. मॅक्झिमम एज 35 असणार आहे. टोटल वॅकन्सी या 8 आहेत. कास्ट वाईज वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर पोझिशन आहे असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर अकॅडमिक. यांच्या टोटल 12 पोस्ट आहेत. असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर ट्रेनिंग यांच्या टोटल 8 पोझिशन आहेत. असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर स्किल एज्युकेशन याच्या टोटल 7 पोझिशन आहेत. अकाउंट ऑफिसर याच्या टोटल 2 पोझिशन आहेत. सुप्रिटेंडंट यांच्या टोटल 27 पोझिशन आहेत. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर यांच्या टोटल 9 पोझिशन. ज्युनियर अकाउंटंट याच्या टोटल 16 पोझिशन आणि ज्युनियर असिस्टंट याच्या टोटल 35 पोझिशन अशी मोठी ॲड ही इथे निघालेली आहे. सो या पोझिशन्ससाठीचा रिक्वायरमेंट क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन यासाठी काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत, महत्त्वाच्या तारखा त्या आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. ड्युरेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तर 2/12/2025 ते 22/12/2025 तुम्हाला ॲप्लिकेशन या फॉर्मसाठीचं करता येणार आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते 22/12 रात्री 11 तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात. आणि फीज जी आहे तीसुद्धा तुम्हाला 22/12/2025 तुम्हाला फीज इथे पेड करायची आहे. कास्ट वाईज रिझर्वेशन इथे दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकतात. आपली जी कास्ट आहे त्यानुसार वॅकन्सीला अप्लाय आपण करू शकतात. फक्त ॲड खूप मोठी आहे. ॲड तुम्हाला वेबसाईटवरनं डाउनलोड करता येईल किंवा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरनं सुद्धा तुम्हाला ती घेता येणार आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आपण फक्त बघणार आहोत. रिलॅक्सेशन इन द अप्पर एज लिमिट जे आहे, तर SC/ST कॅटेगरी जे असतील तर त्यांच्यासाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. OBC नॉन क्रिमिनल 3 वर्ष, PWD 10 वर्ष, PWD OBC असतील तर त्यांना 13 वर्ष आणि SC/ST असतील तर 15 वर्षाचं एजमध्ये रिलॅक्सेशन इथे देण्यात येणार आहे. रिक्रुटमेंट रूल्स फॉर द ॲडव्हर्टाईज पोस्टसाठी जे आहेत ते आपण बघूयात. तर असिस्टंट सेक्रेटरी या पोझिशनसाठी बॅचलर डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे. एज तुमचं 35 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि याची जी रिक्रुटमेंट होईल ती टायर 1 एक्झाम होईल. MCQ टाईप असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्यानंतर टायर 2 ही ऑब्जेक्टिव्ह टाईप प्लस डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम होणार आहे. आणि थर्ड टायरला तुमचा इंटरव्ह्यू इथे कंडक्ट केला जाणार आहे. त्यानंतरची पोझिशन आहे असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट डायरेक्टर अकॅडमिक ट्रेनिंग स्किल आणि एज्युकेशनसाठी. तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिनमध्ये चालणार आहे. 55% मार्क्स ज्यांना असतील. त्यानंतर डिझायरेबल जे आहे तर BEd किंवा MAd तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नेट सेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा JRF किंवा PhD तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एज लिमिट यासाठी जे आहे तर ते 30 वर्षाचं एज लिमिट आहे. याचीही सुद्धा टायर 1, टायर 2 आणि टायर 3 अशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर अकाउंट ऑफिसर या पोझिशनसाठी बॅचलर डिग्री ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन विथ द इकॉनॉमिक्स, कॉमर्स, अकाउंट, फायनान्स, बिझनेस स्टडीज यामधनं डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा बॅचलर डिग्री ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन अँड हॅविंग SAS JOA एक्झामिनेशन कंडक्टेड बाय द एनी अकाउंट ऑडिट सर्व्हिस डिपार्टमेंट ऑफ अ सेंट्रल ऑर स्टेटकडनं. किंवा पोस्ट ग्रॅज्युएट ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ इकॉनॉमिक्स, कॉमर्स, अकाउंट्स, फायनान्स, बिझनेस स्टडीजमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा MBA फायनान्स जरी असेल तुमच्याकडे किंवा CA तुम्ही असाल, ICW तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहात. डिझायरेबल तुमचं असणार आहे एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ अकाउंट, कंपायलेशन, बजेट, इंटरनल ऑडिट अँड कमर्शियल
अकाउंटिंगमध्ये एक्सपिरियन्स असला तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट, फंड मॅनेजमेंट अँड सिक्युरिटीजमध्ये एज हे 35 वर्ष असणं गरजेचं आहे. या पदाचा सुद्धा टायर 1, टायर 2 आणि टायर 3 प्रमाणे एक्झाम इथे कंडक्ट केल्या जातील. सुपरिटेंडंट या पोझिशनसाठी जे आहे तर बॅचलर डिग्री ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, कुठलीही डिग्री यासाठी चालणार आहे. वर्किंग नॉलेज ऑफ अ कम्प्युटर ॲप्लिकेशन सच ॲज विंडोज, MS ऑफिस हे त्यांना येणं गरजेचं आहे. एज लिमिट 30 वर्षाची आहे. यासाठी मात्र फक्त टायर 1 आणि टायर 2 एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे आणि त्यासोबतच तुमची टायपिंगची सुद्धा स्किल इथे टेस्ट इथे घेतली जाणार आहे. 35 WPM इंग्लिश आणि 30 WPM हिंदीची तुमची इथे टेस्ट घेतली जाईल, स्किल टेस्ट, आणि त्यानंतर इथे सिलेक्शन प्रोसेस होईल. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठीची जी रिक्वायरमेंट आहे, मास्टर डिग्री ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीकडनं हिंदीमध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये असेल तर हिंदी हा सब्जेक्ट और असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. याचं एज लिमिटसुद्धा 30 वर्ष आहे. यासाठी फक्त टायर 1 आणि टायर 2ची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. इंटरव्ह्यू वगैरे कुठलाही किंवा स्किल टेस्ट या पदासाठी नाही आहे. ज्युनियर अकाउंटंट या पदासाठी 12th पास तुम्ही असणं गरजेचं आहे. कॉमर्स फील्डमधनं तुम्ही पास असणं गरजेचं आहे आणि टायपिंगची स्पीड तुमची 30 आणि 35ची असणं गरजेचं आहे. एज लिमिट 27 आहे. यासाठी सुद्धा टायर 1, टायर 2 एक्झाम कंडक्ट केली जाईल आणि सोबत स्किल टेस्ट तुमच्या टायपिंगची इथे घेतली जाणार आहे. ज्युनियर असिस्टंटसाठी सुद्धा सेम 12th पास असणं गरजेचं आहे. टायपिंगची तुमच्याकडे सर्टिफिकेशन असणं आणि स्पीड असणं गरजेचं आहे. 27 वर्ष एज लिमिट आहे. यासाठी सुद्धा टायर 1, टायर 2 आणि स्पीड स्किल टेस्ट ही तुमची कंडक्ट केली जाणार आहे. सो फीज या पदांसाठी जी आहे ती लक्षात घ्या. SC STचे जे कॅटेगरी असते, PWD किंवा एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेन, यांच्यासाठी ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C पोस्टसाठी 250 रुपये फक्त फीज आकारली जाणार आहे. आणि तुम्ही जर OBC, EWS किंवा ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट असाल तर ग्रुप A साठी 1750, ग्रुप B साठी 1050 आणि ग्रुप C साठी सुद्धा 1050 रुपये फीज तुम्हाला या पोझिशनसाठी इथे लागणार आहे. सो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना तुम्हाला ही फीज इथे पेड करावी लागणार आहे. यात एक्झाम ज्या कंडक्ट केल्या जाणार आहे तर टायर 1 हे पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. त्यात पार्ट इथे दिलेले आहेत. टोटल 6 पार्टमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाईल. नंबर ऑफ क्वेश्चन्स हे तुमचे 100 असतील आणि मार्क्स त्यासाठीचे हे 300 मार्क्सची ही कंडक्ट केली जाणार आहे. त्याचबरोबर टायर 2 जी असेल एक्झाम तर याचेही ऑब्जेक्टिव्ह टाईप इथे क्वेश्चन्स आणि मार्क्स इथे तुम्हाला दिले जाणार आहेत. त्याचबरोबर टोटल 50 क्वेश्चनची ही एक्झाम असेल. 150 मार्क्स तुम्हाला असतील आणि 30 क्वेश्चन्स असतील जे 150 मार्क्ससाठी असतील. तीन तासाची ही एक्झाम कंडक्ट केली जाईल आणि इंटरव्ह्यू फायनल मेरिट विल बी बेस्ड ऑन द बेसिस ऑफ अ परफॉर्मन्स इन द टायर 2 अँड इंटरव्ह्यू. टायर 2 आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सिलेक्शन प्रोसेस इथे केली जाणार आहे. असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर अकॅडमिक ट्रेनिंग अँड स्किल एज्युकेशन यासाठीची जी एक्झाम पॅटर्न असेल तर टायर 1, टायर 2 MCQ पद्धतीने असेल. डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये जे प्रश्न असणार आहेत तर ते एज्युकेशन सिस्टीमवर असतील. 6 क्वेश्चन असतील आणि 60 मार्क्स, त्या प्रत्येक क्वेश्चनला 10 मार्क्स अशा प्रकारे रिटर्नमध्ये ती एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे. अकाउंटसाठी दोन्ही ह्या MCQ पॅटर्नमध्ये असतील आणि डायरेक्टली इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्ट ही तुमची कंडक्ट केली जाणार आहे. सो अशा पद्धतीने या PDF माध्यमातून प्रत्येकाची रिक्वायरमेंट काय आहेत, क्रायटेरिया काय आहे हे तुम्ही बघू शकणार आहात. त्याचबरोबर सिटी यासाठी ज्या महत्त्वाच्या आहेत की कुठल्या सेंटरला जाऊन तुम्ही एक्झाम देऊ शकतात, तर प्रत्येक राज्यामध्ये काही महत्त्वाच्या सिटीज इथे घेण्यात आलेल्या आहेत जिथे जाऊन तुम्ही एक्झाम ही देऊ शकतात. तर महाराष्ट्रामध्ये पुणे हे एक सेंटर आहे जिथे जाऊन तुम्ही एक्झाम इथे देऊ शकणार आहात. महाराष्ट्रामध्ये फक्त पुणे हे सेंटर इथे देण्यात आलेलं आहे. तिथून तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची आणि क्लास 1 साठीची ही रिक्रुटमेंट आहे. तर जे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल असतील त्यांनी नक्कीच हा फॉर्म भरावा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकतात.
असेच नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.